मला या दौलत सोनावणेला पुन्हा वल्लरीच्या संपर्कात येऊ देऊन नाही चालणार. अहो काय चला. कसं वाटलं सरप्राईज? नाही, मी तुमचीच वाट बघतेय. तुम्ही येणार म्हणून मी थांबले होते. काय झालं? अगं काय तू, मी हे मोबाईल आणि पर्स घेऊनच येत होतो. चल चल आपण मी दोघे सांगत होते मी आवरून येते तर. चला. बाबा लागला का फोन? नाही ना ग, वल्लरीताईंचा फोनच लागेना. या भयान अंधारातनं त्याच आपल्याला वाट दाखवणार होत्या, पण त्यांनी पण आपली साथ सोडली बहुतेक. बाबा असं नका ना म्हणू. वल्लरी मॅडमनी पाठ फिरवली तर मग आपल्याला मदत कोण करणार? आपल्याला न्याय कोण मिळवून देणार? पोरी, गरिबाच्या ताटात भाकर आणि झोळीत न्याय कधीच पडत नसतो. बरोबर आहे तुमचं. वल्लरी मॅडमनं आपल्या दुःखाची काहीच पडलेली नाही, म्हणून तर त्या कधी आपल्याला नानावटी सरांचा उंबरठा झिजवायला पाठवतात तर कधी. रडू नका पोरी, रडू नका. आपल्याला न्याय मिळणार. करता करविता तोच आहे. तोच आपल्याला आता याच्यातून बाहेर काढेल, त्याच्यावरच आपला भरोसा आहे. हॅलो, बोला प्रेरणाताई. वल्लरी, आज आपल्याला गणपतीची मूर्ती फायनल करायला जायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? नाही नाही प्रेरणाताई, अहो विसरले नाही मी. आज आपण मूर्ती बुक करायला जाऊच यार, पण सोबत डेकोरेशनची काही आयडिया आहे का तुमच्या डोक्यामध्ये? म्हणजे मखर वगैरे सजवायचं आहे ना आपल्याला. काय ना, मी खूप एक्साइटेड आहे. हो, सगळंच करावं लागेल. केवढा तो उत्साह वल्लरी. हो, उत्साह नसणार तर काय असणार. हो, ह्या वर्षी पहिल्यांदाच माझ्या नवीन घरात गणपती बसणार आहेत. मुंबईत आल्यानंतर मी पहिल्यांदाच एवढा मोठा गणेशोत्सव पाहिलाय हो. सगळ्यांचे देखावे किती सुंदर असतात नाही. तेव्हापासून मी ठरवलंय मला सुद्धा आपल्या गणपतीसाठी काहीतरी सुंदर देखावा करायचा आहे. चालेल ना, आयडिया मस्त आहे. पण स्पेसिफिक काही आहे का तुझ्या डोक्यात? म्हणजे मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण एक आयडिया आहे माझ्या डोक्यात. म्हणजे बघा ना, आपल्या भारतातल्या अशा स्त्रिया ज्या प्रेरणा देऊन जातात, त्या स्त्रियांचे आपण फोटोज किंवा कटआउट्स लावून त्यांची माहिती दिली तर. म्हणजे बघा ना, आपल्या आनंदीबाई झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या, जिजामाता झाल्या, रमाबाई झाल्या, अशा स्त्रियांचे आपण जर का कटआउट्स लावून त्यांची माहिती देऊन आपला देखावा सुंदर केला तर काय वाटतं तुम्हाला? वा वल्लरी, एक्झॅक्ट सांगता येणार नाही असं म्हणता म्हणता खूप छान कल्पना सुचवलीस गो. हे पण खरं सांगू का, ही अशी कल्पना ना फक्त तुलाच सुचू शकते, कारण तू ग्रेट आहेस. पण माझ्याकडे एक कल्पना आहे. त्या सगळ्या ज्या खूप खूप ग्रेट स्त्रिया आहेत ना, त्यांचे फोटोज आपण लावणार आहोत, त्याच्याच बरोबरीने तुझाही फोटो लावूया आपण देखाव्यात, कारण तू आम्हा सगळ्या जणींचे इन्स्पिरेशन आहेस. ग्रेट आहेस तू. माय व प्रेरणाताई, काय होतो मी? एवढं काही मोठं काम नाही केलंय मी. तुम्ही जरा अति कौतुक करता माझं. अशी कशी मोठी नाहीयेस? मला काय वाटतं माहितीये, जी स्त्री एक स्वप्न बघते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेते ना, ती प्रत्येक स्त्री ग्रेट आहे. आणि तशीच तू आहेस. त्याच्यामुळे त्या देखाव्यात तुझाही फोटो असलाच पाहिजे. अगदी बरोबर बोललात तुम्ही प्रेरणाताई. पण एक गोष्ट सांगू का, असंच असेल ना तर तेजाताई, श्वेताताई, मिठूताई आणि तुम्हा सगळ्यांचाच फोटो सुद्धा या देखाव्यामध्ये लावायला हवा. तुम्हाला आठवतंय का प्रेरणाताई, हे असले काही विषय असले किंवा फेस्टिवल्स असले की आपल्या श्वेताताई, त्यांचा उत्साह किती वेगळाच असायचा नाही? सगळ्यामध्ये पुढे असायच्या त्या. पण आता बघा ना, अशा गायब झाल्यात की आपल्याला काही कॉन्टॅक्टच करत नाही. कुठल्याच प्रोग्रामला नसतात त्या हल्ली. मी काय म्हणते, आपण त्यांना जाऊन भेटायचं का? चालेल. नाही,
काही दिवस माझ्याही डोक्यात येतच आहे की आपण डायरेक्टली एकदा तिला भेटायलाच जावं. नाही, संसारात गुंतणं साहजिक आहे, पण तरी एवढी काय बिझी आहे ती ते जाणून घ्यायचंच आहे मलाही. नाही, गुरफटणं तर साहजिकच आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की स्वतःसाठी, मैत्रिणींसाठी थोडा तरी वेळ काढायला हवा त्यांनी. एक्झॅक्टली. नाही, आपण जाऊच या तिला भेटायला. आणि मी तर म्हणते तेजालाही घेऊन जाऊया बरोबर. म्हणजे कसं, तेजा छान झापून काढेल तिला. अगदी खरं बोललात तुम्ही. आपण तेजाताईंना ना घेऊनच जाऊया. त्या बरोबर धडा शिकवतील त्यांना. हो, डन. Done. आपण जाऊया नक्की तिला भेटायला. आणि तेजाशी मी कोऑर्डिनेट करते. चल, बाय. चल येतो ग. अहो थांबा, पोहे केलेत तुमच्यासाठी, नाश्ता करून जा. अगं ऑफिसला पोचून करेन मी, उशीर होतोय मला. नाही, बसा. अगं तुम्हाला आवडतात म्हणून पोहे केलेत मी. बसा, आधी खाऊन जा. बसा. हो 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 बसतो. आणि हा तुमचा टिफिन, वेळेवर खा. खाऊन सांगा कसे झाले. काय बायकोने जर स्वतःच्या हाताने प्रेमाने भरवलं तरच खाय. काय अहो, लहान आहात का तुम्ही? खाऊन घ्या. ठीक आहे, जाऊ दे मग. थांबा, काय करताय तुम्ही? बरं ठीक आहे, भरवते. तुम्ही पण ना लहान झालात एकदम. हे घ्या. कसे झाल्यात? उत्तम. हे घ्या. काय हो, ऑफिसमध्ये फार काय झालं? एक सेकंड थांबा. ठीक आहात ना तुम्ही? काय होतंय? पाणी घ्या, पाणी घ्या. बरं बघा, एवढं घाम का आलंय तुम्हाला? बरं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहात ना? काय हो? ठीक आहे. हे बघा, तुमची तब्येत ठीक नाही का? काय त्रास होतोय तुम्हाला? मला खरंच कळते. तुम्हाला एकतर खूप घाम आलाय आधीच. आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? बोलू काय नाही झालं मला. ठीक आहे. हो, काही नाही. काय केवढा घाम आलाय तुम्हाला? हे बघा, मी सांगते तुम्हाला, आपण डॉक्टरांकडे जाऊया. प्लीज ऐका माझं. ठीक आहे. ठीक आहे. अचानक तुम्ही जरा फोन ठेवता का बाजूला? काय चाललंय तुमचं? एकतर बरं नाही वाटत आहे, त्यात खाण्याकडे लक्ष नाहीये तुमचं. काम कामाच्या वेळेला करा आणि खायच्या वेळेला खाऊन घ्या आधी. बोलू, महत्वाचा कॉल आहे, घ्यावा लागेल मला. ऐका ना, मला माहितीये महत्वाचा कॉल आहे, पण तरी सुद्धा आता ना तुम्हाला खरंच ब्रेकची गरज आहे. तुम्ही काम आणि पर्सनल लाईफ खरंच डिफरन्शिएट करू शकत नाही आहात. बोलू, ऐक ना. तू मला नको शिकू. मी आता काय करायला पाहिजे? प्लीज यार, महत्वाचा कॉल आहे म्हणून मला बाहेर जाऊन बोलायचंय. अरे काय चाललंय तुमचं? महत्वाचाच कॉल आहे ना, मग तो तुम्ही इथेही अटेंड करू शकतात खात खा. पण तुम्हाला आय गेस काहीतरी लपवायचंय माझ्यापासून, म्हणून हे सगळं करताय तुम्ही. इतकं काय महत्वाचं आहे जे तुम्ही माझ्यासमोर नाही बोलू शकत आहात? बोलू, अगं काही गोष्टी घरातल्यांसमोर नाही बोलू शकत म्हणून मला बाहेर जाऊन बोलायचंय. तुला सगळ्यातलं सगळंच कळायला पाहिजे. हा हट्ट काय? सो प्लीज. मला माहिती तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते. हेही माहिती आता कोणाचा कॉल आलाय. एक स्पष्टपणे विचारू का? तुम्ही मौसमी केमिकल्सच्या बाबतीत माझ्यापासून आणखी काही लपवताय का? हे बघ वल्लरी, मी याआधी तुला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. मी काही चुकीचं केलेलं नाहीये, तरी सुद्धा तू संशय का घेते? पुन्हा तेच तेच तेच. Sorry. I really sorry.
बोलू होतंय काय माहिती का की डोक्यात ना सतत काम काम आणि काम आहे, त्यामुळे स्ट्रेस वाढतोय, त्यामुळे चिडचिड होते. आपल्या दोघांच्याही डोक्यात सतत काम काम, त्यामुळे तुझीही चिडचिड माझीही चिडचिड. त्यामुळे आपण दोघांनी ह्या गोष्टी खूप शांतपणे हँडल करायला पाहिजे. इनफॅक्ट मी शांतपणे हँडल करायला हव्या ह्या गोष्टी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी. सॉरी ना बोल. ठरवतेस ना? मूड नाही तुमच्या हाताने खाऊन घ्या. बर. अच्छा, म्हणजे बायको रुसलीये तर आता तिने आपल्याला नाही तर आपण तिला भरवायला पाहिजे ना, तेही प्रेमाने. कसे झाले? माय, मी मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. असे झगडत होते दोघं, असे झगडत होते का विचारूच नका ना. काय सांगता सासूबाई? मग म्हणजे प्रेमानं खाऊ घालता घालता अचानक भांडण सुरू झालं. हो ना. पण तुला सांगते, माझ्या मनाला गैरा त्रास होई राहिला होता. अरे त्याला श्वास बी नव्हता घेता येत आणि असा घाम चाली राहिला होता, असा घाम चाली राहिला होता का बस कधी. तरी बी ती माया तोंडाले कुलूप लावायला तयार नव्हती. पण मला सांग, त्याला त्रास का बरं राहिलाय? त्याला बीपीचा त्रास त्यांनी चालू होई गेला का प्रवाह? ते मनोज भाऊजी काय तुमच्यासारखे आहेत का? लेचे पेचे आला वाराने गेले उडून. काम करतात ते, जास्तीचं काम झालं असेल म्हणून झाला असेल त्रास. खूप पैसे कमवणाऱ्यांना खूप विचार करायला लागतो हा, त्यामुळे टेन्शन असतात त्यांना. ज्यांना कामच नाही त्यांना कसलं आलंय टेन्शन. हो ना माय, गैरा मरमर करतो मामन्या. आणि ती वकिलीन घरामध्ये कोर्ट भरवल्यासारखी सतत त्याला प्रश्न विचारून बंडावून सोडते. बिचारा मामन्या. सासूबाई, तुमची मायाची नाटकं ना जरा बंद करा. त्या मनोज भाऊजींच्या तब्येतीची काळजी करण्यापेक्षा ना आपल्या पहिल्या मुलाला ही सगळी प्रॉपर्टी कशी मिळेल याचा विचार करा. हा, पट्ट का हो तुम्हाला? पट्ट? एक मुलगा इथे करोडपती होऊन बसलाय आणि दुसरा रस्त्यावरती भाजी विकतोय. पट्ट का? घराची तराच आहे नुसती. ती वल्लरी घराच्या बाहेर पडते कामासाठी परसा घेऊन, आणि आम्ही असतो इथे घरामध्ये थोडी भांडी करत, यांची कामं करत. नोकर ना आम्ही. हाय व पुष्पा, अगं मला बी नाही आवडत ती अशी बाप्या माणसासारखी बाहेर फिरते ती. गंजच राग येतो मला बी. पण सगळा राग घेऊन टाकावा लागतो मला. विचार का बरं? कारण बाहेर जाऊन ती पैसे कमवून आणते, तिच्यामुळे आपलं घर चालतं आणि तिच्यामुळेच या घरामध्ये आपल्याला परत राहायला मिळतंय, हे लक्षात ठेव. हं, हेच हेच तर वल्लरीचे उपकार ना अशा उरावर घेऊन फिरा नुसत्या. वल्लरीने पैसे दिले, वल्लरीने पैसे दिले, वल्लरीने पैसे दिले, चाललंय ते पाहिजे नुसती. बाय हो पुष्पा, बाई असं काय बोलते तू? हां, त्या दोघांनी तुझ्या नवऱ्याला बी काही कमी वेळा पैसे दिले का? हां, सांग बरं मला. का रे बो माया, खरं आहे का नाही? मग एकदा काय ते कपड्याचं दुकानच काढून दिलं, एकदा फटाक्यांचंच दुकान सुरू केलं, एकदा त्या प्रेरणाच्या मदतीने कोकणातून आंबे आणले, ते विकले, आपल्या जळगावून मसाले आणून दिले त्याले. जमला का? एक तरी उद्योग धड जमला का तुझ्या नवऱ्याले? नाही. मग काय करायचं? हां, हे बाकी ना तुला खूप भारी जमताई.
त्या मनोजची कुठली बी गोष्ट राहिली ना तर तू हेच करते, तो मनोज कसा भारी आणि मी कसा नालायक. ते गुळाच्या भेलीले कसे मुंगळे चिटकता ना तसं चिटकीसन राय तू त्या मन्याच्या प्रॉपर्टीले. मया, अरे अरे काय बोलतो मया? मया ऐक ना मया. सासूबाई, शेवटचं सांगते हं तुम्हाला, शेवटचं सांगते. माझ्या नवऱ्याचा अपमान परत माझ्या समोर होता कामा नये. मी खपवून घेणार नाही. एक तर पहिली गोष्ट, तुमचा संसार करून झालाय. हा, तुमचा संसार करून झालाय. तुमचे हे गेले वैकुंठवारीला. लक्षात घ्या, मला संसार करायचे अजून. आणि तुमचे राहिलेले दिवस आहेत ना, ते चीप राहा आणि इथे घरात शांतपणे दिवस काढा. कळलं? पुष्पा, असं का बरं बोली राहिली तू? मी काय बिघडवलंय तू? काय बिघडवलंय? माझी बहीण सुमन, तुम सगळ्यांनी मिळून ना जेलमध्ये पाठवलं तिला. वेळ लागली तिला, वेळ. वेळांच्या इस्पितळात आहे ती. तरी बी तुमच्या मुलासोबत लग्न केलं मी. संसार करते ना नेटका. हा, आता या घरात आले ना, बघा ही सगळी प्रॉपर्टी ना नाही माझ्या नावावर केलं तर बघा, तर नाव नाही सांगणार. आणि हे सगळं करताना तुमच्यापैकी कोणी आड आलं ना, माझी पोच माहित नाही तुम्हाला. सगळ्यांना संपवीन मी, सगळ्यांना संपवीन. लक्षात ठेवा. पुष्पा, मला माफ कर. असा हो, नाटक नका करू. बघेल कुठे. हाय, झालं केलं विसरी जा पुष्पा. अगं, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये विनाकारण वाद नको ना. ऐक ऐक ऐक, याच्या पुढे तू सांगशील तसंच वागेन मी, आणि तू सांगशील तसंच होईन सगळं. मला मायाचा संसार मार्गी लागलेला बघायचा. पाया पडते, असं वागू नको. लक्षात ठेवायचं, सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं. कळलं? तुम्हाला कळतंय का? तुम्ही तिथल्या कामगारांच्या जीवाशी खेळलात. बघा, हे बरोबर नाही केलंय तुम्ही. हे असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही सर्टिफिकेट द्यायला जरा घाई केली? मला माहिती तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते. हेही माहिती आता कोणाचा कॉल आलाय. तुम्ही मौसमी केमिकल्सच्या बाबतीत माझ्यापासून आणखी काही लपवताय का? हॅलो, मला तुम्हाला अर्जंटली भेटायचं होतं. भेटू शकतो का? बरं. पुष्पा वहिनी, हॅलो वहिनी. हॅलो भाऊजी, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? मला आत्ताच कळलं सकाळी तुम्हाला गैरा त्रास होऊ राहिला म्हणून. हा, बरे आहात का? नाही, मान्य आहे मला. आज सगळं शितापीने तुम्ही सांभाळून घेतलं, पण असं किती दिवस तुम्ही लपवून ठेवणार आहात वल्लरीपासून? मुळात लपून राहणार आहे का? आपली वल्लरी गैरी हुशार आहे भाऊजी. गुन्हेगाराने गुन्हा कसा केला हे शोधून काढतं डोकं तिचं. मग असा सतत समोर असणारा आपला नवरा रोज बघते होती. तुमच्यामध्ये झालेले बदल कळणार नाहीत का तिला? भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते,
वल्लरी ना मला बहिणीसारखी आहे. मी जे काही सांगेन ना समजून घेईल ती. आणि माझ्या धाकट्या जावेला तिच्या आयुष्यातल्या खऱ्या गोष्टी सांगणं कर्तव्य आहे माझं. मी सांगते ना तिला तुमच्याबद्दल सगळं. वहिनी वहिनी असं काय करताय वहिनी तुम्ही? हो, वल्लरीला यातलं काही कळायला नको. प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो. तुम्हाला कसली मदत हवी आहे का? मदत हवी असेल तर सांगा ना, मी करतो तुम्हाला मदत. असं म्हणताय भाऊजी? तसं बघायला गेलं ना तर माझ्या डोक्यात एक होतं बघा. म्हणजे आपल्या घरात पहिला सण आहे की नाही, पण माझ्या गळ्याला सोन्याचा दागिना नाही हो. नवरा कमवत नाही ना माझा. मला असं चाललं होतं की पहिला सण आहे तर एखादा सोन्याचा दागिना करावा माझ्यासाठी. त्यासाठी पैसे हवेत, जास्त नाही, 2 लाख पाहिजे. काय?